तर आमच्या श्री राघोबा देव गोविंद पथक चे सल्लागार तथा रायगड जिल्हा दहीहंडी गोविंद असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य सदस्य आणि उपाध्यक्ष स्वर्गीय कृष्णा महादेव भुईर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खरं तर आपल्या आयोजन कमिटीसाठी रोख रक्कम 3,000 रुपये खरं तर के. एम. भुईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण मनापासून कौतुकाने खूप खूप आभार व्यक्त करूया. या सर्वच दानशूर दात्यांचं खरं तर जे सढळ असते आपल्याला मदत करतायत त्यांचा आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं DK ग्रुप सिद्धार्थनगर यांच्या वतीनं आम्ही करतोय मनापासून आभार आणि खूप खूप कौतुक. जितेशजी भुईर यांच्याच माध्यमातून हे कॅश प्राइज आपण पाहिलं. स्मरणार्थ कॅश प्राइज होतं. आणि मगाशी जो आम्ही उल्लेख केलाय की यशस्वी स्पर्धांचे यशस्वी आयोजक जी नुकतीच स्पर्धा याच क्रीडांगणावर 3 दिवसामध्ये संपन्न झाली. अर्थातच के. एम. भुईर यांच्या नावानं जितेशजी भुईर यांच्या नेतृत्वाखाली त्या स्पर्धेचं एक भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. त्या गोष्टीची आपण थोडी चर्चा करतोय. चला फिल्डिंग टीम लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. ओपनिंग पेर चेंडू चाचपणी करतील, बॉल निवडतील आणि लगेच मात्र गोलंदाजाकडे सुपूर्त करतील. पहिलं षटक आहे मंथन. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक असल्या कारणानं फक्त 2 सीमारक्षक लगावण्याची मुभा तुमच्याकडे असणार आहे. आणि ऑर्थोडॉक्स फिल्डिंग सेटअप आपल्याला पाहायला मिळते. एक कॅचिंग पोझिशन लॉंग ऑफमध्ये आणि एक कॅचिंग पोझिशन लॉंग ऑनमध्ये व्ही शेपमध्ये 2 सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळतील. खेळ क्रिकेटचा आणि जयघोष खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आपण नेहमीच या गोष्टीचा उल्लेख करत असतो की तुम्ही जर का गायक असाल तर तुम्हाला छोट्याशा घरात एखाद्या छोट्याशा रूममध्ये सुद्धा सुद्धा तुम्हाला गायन करता येतं. जर का तुम्ही नृत्य कलाकार असाल तर तुम्ही एखाद्या छोट्याशा पटांगणामध्ये सुद्धा तुम्हाला नृत्य कला करता येते. परंतु जर का तुम्ही क्रिकेटचे खेळाडू असाल तर मात्र तुमच्यासाठी असायला हवं ते सुसज्ज क्रीडांगण. आणि ज्यांनी आपल्याला हे सुसज्ज कोटगाव ग्रामस्थ मंडळाचं क्रीडांगण उपलब्ध करून दिलं ते जितेशजी भोईर त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. ग्रामस्थ मंडळाचा आम्ही आभार व्यक्त करू आणि पुन्हा एकदा दादांना पुढच्या वाटचालीसाठी देऊ खूप खूप शुभेच्छा. मैदानाकडे आपण वलन घेतोय. पहिली धाव अंकित होत असताना षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील साईश. आणि याच दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये ज्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली, ज्या नावानं खरं तर या संपूर्ण स्पर्धेला अधोरेखित केलंय, आज ज्यांच्या कल्पक कुशल नेतृत्वाखाली ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी संपन्न आपल्याला पाहायला मिळाली असे समाजसेवक, सन्माननीय, आदरणीय आणि युवकांचे आदर्श म्हणून अनेक युवकांना ज्यांनी सोबत दिली, आदर्श दिला असे तुम्हा सर्वांचे दिनेशजी गायकवाड साहेबांचं इथे शुभ आगमन झाले. त्यांचं आम्ही करतोय आयोजन कमिटीच्या वतीनं DK ग्रुपच्या वतीनं सहर्ष मनस्वी स्वागत. वेलकम वॉर्म हार्टेड. आज दादांनी पेहराव फार छान केलाय. मराठी वेशभूषा आज आपल्याला पाहायला मिळते. आज सदरा पांढऱ्या रंगाचा सदरा त्यांनी परिधान केलाय. त्याचबरोबर आमचे अनेक सन्माननीय अतिथी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचे आपण शब्दसुमनाने स्वागत करतोय. मॅचकडे वलन घेतोय. मागचा एक चेंडू चौकार आलाय. पाहुण्यांचा शुभ सन्मान एका बाजूला आणि एका बाजूला आपण तोडफोड फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज क्रमांक 1 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत याच्या बॅटमधून आलेला हा बुलंदी पॉवरफुल षटकार. चला आणि आयवा कॅच म्हणजे काय तर सीमारेषेच्या पलीकडे जिथे रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतायत त्यांच्या हातामध्ये जर का झेल जातोय, झेल टिपतायत तर कॅश प्राइज मिळणार 100 रुपये. आणि हे कॅश प्राइज मिळणार आहे आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ ज्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. आज आपण उल्लेख करतोय राहुल दादांचंही शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही या गोष्टीची चर्चा करू की आयवा कॅचसाठी 100 रुपये असणार आहेत. टोटल स्कोर झालाय तो 11. गडी बाद मात्र कोणताही झाला नाहीये. जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळतीये.
विंधने या टीमकडनं आक्रमण सुरू झालंय आणि आक्रमणार्थ अजून एक चांगला स्ट्रोक आलेला हा चौका. टोटल स्कोर 15. डीजे टोटल स्कोर झालाय तो आतापर्यंत 15. कोणताही गडी बाद झालेला नाहीये. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. चेंडू शिल्लक असतील अजूनही 2 ओव्हर द विकेटनं. हा बॉल पुन्हा एकदा गुडलँड स्पॉटवरनं फ्लाईट दिली. या बॉलला बीट केलं कम्प्लिटली. पुन्हा एकदा आपल्याला बॉल जर का आपण पाहिलं तर टर्न झाला, स्विंग झाला, डिव्हिएट झाला आणि आलेला हा 5वा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं P1 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत साईश. यावेळेला हा बॉल ऑफसाईडला ड्राईव्ह केला. फिल्डर आहे झेल टिपतील आणि फलंदाज क्रमांक 1 बॅटॉ ज्यानं तोडफोड फलंदाजी केली होती तो फलंदाज अखेरीस अनिकेत बाद झालाय. डीजे थँक्यू. छान संगीत वाजते. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा ज्या स्पर्धेची चर्चा करतोय डी के ग्रुपचे सर्व सदस्य ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागली आहे. 3 दिवसांचा सोहळा परंतु जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यांची ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते. अनेक युवकांना आज ज्यांनी एकत्र आणलंय आणि एकत्रित एकतेचा संदेश देऊन या स्पर्धेला मात्र ज्यांनी लॉन्च केलं दिनेशजी गायकवाड साहेब त्यांच्या सोबतीनं अगदी आपण पाहिलं तर कुणालजी म्हात्रे यांचं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि एक मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. आणि यशस्वी स्पर्धा कशी असते, मॅनेजमेंट कसं असतं, स्पर्धेची शिस्त कशी असते, स्पर्धेमध्ये पारदर्शकता पाहायला मिळाली आणि पारदर्शकतेनंच हा फटका सजवलाय. जिथे आपण पाहताय फुलटोस बॉल मार पडलाय, षटकार. टोटल स्कोर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 21. आज काहीसं वेगळं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि असं म्हणतात की चर्चा तेव्हाच होते जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करता. आज या स्पर्धेचं वेगळं पण टिकून ठेवलंय सर्वच डी के ग्रुप आणि सिद्धार्थनगर या सर्व आयोजकांनी. त्या गोष्टीची चर्चा आपण करतोय. नॉकआउट ही स्पर्धा आणि नॉकआउटच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ एक रणनीती होमवर्क करून मॅचमध्ये उतरत असतो. जो उत्तम खेळतो, जो बेस्ट देतो तो जिंकतो आणि जो जिंकणार तोच पुढे जाणार. कारण हा नॉकआउट फॉर्मॅट आहे जिथे मात्र तुमची केलेली एक चूक मैदानामध्ये तुम्हाला मात्र स्पर्धेतून बाहेर घेण्यासाठी मात्र नक्कीच निमंत्रण देत असतं. आणि म्हणूनच एक एक चेंडू, एक एक धाव आणि त्या विशालकाय धावेचं मात्र तरंग मैदानामध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळतात. रणसंख्या झाली आहे ती 22. दुसरं षटक यावेळेला इनसाइड आउट खेळायचं होतं. पॉईंटच्या वरनं बॉलला काढायचं होतं वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं, परंतु बॉल आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. आलेला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झाला, 7 धावा त्यानं खर्च केल्या. षटक क्रमांक 2 मध्ये स्पेल 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज साईराज. साईराज एक अनुभवी गोलंदाज आहे. मग अशी एक युवा गोलंदाज साईश आपल्याला पाहायला मिळाले. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सुजल. सुजलसाठी हा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट. कलात्मक स्ट्रोक, ताकद नव्हे तर टायमिंगनं हा फटका सजवलाय. डीप स्वीपर कवा क्लिअर करेल आणि येईल. शॉटचं सिलेक्शन, चेंडूवरची नजर, हँड आय हेडचं कॉर्डिनेशन दाखवणारा चौकार. बॅटा सुजल गेट्स ऑफ द मार्क विथ 4. 4 रणसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळतीये. 26 या आकड्यावर 26. 26
एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. डी.के ग्रुपच्या नावानं मोठा थाटमाट आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या स्पर्धेचा एक मोठा हाय व्होल्टेज सामना रंगत असताना मॅचमध्ये विंधने आणि जे.पी क्लब फुंडे आपल्याला पाहायला मिळतीये. दोन संघांमध्ये सुरू असलेली लढत. बॉल हवेमध्ये. देर इज अ चान्स. आय विल टेक इट इज द कॉल बाय द बॉलर. फॉलोथ्रोमध्ये गॅदर करतील साईराज. ही हॅज अ फिटनेस ॲथलेटिसिझम आणि ही हॅज लेझर आय फोकस ऑन अ बॉल. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये ज्या पद्धतीनं चेंडूवर पर्यंत पोहोचलाय, बॉलला ग्रिप केलं, साधा सोपा झेल त्यानं अगदी सहजतेनं लिहिल्या टिपला. फलंदाज क्रमांक 2 बॅटर सुजल बॅक टू द डगआउट. थँक्यू. आज कराव्या गावाचे दोन समालोचक आहेत. एक आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील साहेब आणि जे गाणं नुकतंच वाजलं, आई मी येतय ग येतय ग, आमच्याच कराव्याचे दीपक मडवी त्यांनी लिहिलेलं, त्यांनी संगीतबद्ध केलेलं, त्यांनीच गायलेलं हे गीत आजरामर आज गीत गाजतंय, वाजते आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये सण सोहळ्यांमध्ये या गाण्याला तितकीच पसंती सुद्धा मिळाली आहे. आज थोडी आपण चर्चा करतो. याच दरम्यान सन्माननीय अंकुशजी दळवी आणि सुदीपजी दळवी या दोन आमच्या मान्यवरांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. आम्ही विनंती करू की यावा आपण सन्मानानं या व्यासपीठावर आपण विराजमान व्हावं. डी.के ग्रुप सिद्धार्थनगरच्या वतीनं आम्ही करतोय उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष मनस्वी स्वागत. क्रीडांगणाच्या सभोवताली आपण जरूर काही चर्चा करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या नावानं आपण एक खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळते. डी.के ग्रुप 2026 या नावानं आपल्याला एक खेळाडू कक्ष पाहायला मिळते. त्याचबरोबर आम्ही अजय 74 आणि टीम मोना स्पोर्ट्सच्या नावानं आपण एक स्टॅन आपण पाहताय. श्री राघोबा देव प्रसन्न याच गावातील खरं तर ग्रामदेवता श्री राघोबा देव आणि हा नो बॉल आहे. अगदी ग्रामदेवतेच्या नावानं सुद्धा आपल्याला एक स्टँड या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा नो बॉल आहे. +1 धावा मिळतील 2. टोटल स्कोर आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल तो 28 या आकड्यावर 28. धावसंख्या झाली ते 28. थोडी मॅच फास्ट खेळावी लागेल आज अंतिमच्या टप्प्यामध्ये. मगाशी दशरथ पाटील साहेबांनी तोच उल्लेख केला की सामना आपल्याला फायनल मेगा फायनलचा सामना किमान 4 षटकांचा कव्हर करायचा आहे. हा बॉल फ्री हिट होता. फ्री हिट बॉलवर रनआउटची संधी होती. बॉल फेकून दिला होता एम साधण्यासाठी, परंतु एक्स्ट्रा धाव मिळणार नाहीये. रिस्क घेतली नाहीये फुंडे टीमकडनं. फुंडे टीम नव्हे तर बॅटिंग करत असताना टीम विंधने आपल्याला पाहायला मिळते. आकाश जर का पाहिलं गेलं तर एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. 3 सिंगल्स आपण त्याच्या बॅटमधनं पाहिले. 9 धावा या धावांवर तो खेळ करतोय. तग धरून तो उभा आहे. अनिकेत जर का बघितलं आपण तर 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आले, एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन 14 धावांचं राहिलं. सुजलनं एक चौकार लगावला, तो लगेच बाद झाला आणि नुकताच फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे अरकुल आणि अखुर आपल्याला पाहायला मिळते. अखरुलनं वैयक्तिक स्वतःचं अकाउंट नुकतंच ओपन केलंय. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांच्या अखेरीस 3 बाद 29. आपण दाखवतो तो गोवा, कारण आपल्याला आवडतो तो गोवा, परंतु कोकण जे सर्वात सुंदर आहे ते कोकण सुद्धा आपण एकदा पाहायला हवं. हा आपला कोकण किनारपट्टीचे जवळजवळ 750 किलोमीटर लांबीचा
हा कोकण किनारपट्टी आणि जिथे आपण उरण हा विभाग आपण पाहता मागच्या बाजूला खाडी आहे, ती खाडी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते आणि त्याच विभागाला आपण उल्लेख करत असतो की कोकण. आणि त्याच्यामुळेच की काय खारे वारे वाहतात असं नाही. सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पश्चिम आणि पूर्व असे वारे पाहायला मिळतील आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये वारे उलटे फिरतील, पश्चिम आणि पूर्व आपल्याला पाहायला मिळतील. जर आपण मॅचकडे फोकस करतोय मैदानाकडे, अजून एक धाव पहिल्याच बॉलवर अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज किशोर. आता क्षेत्ररक्षण फैलावलंय, डीपमध्ये 5 प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ बाउंड्री रायडर. डावखुरा त्याचा फलंदाज, विकेट किपरचं आपण कौतुक करूया कुणाल घरत, कारण क्लोज ग्रिपिंग करत असताना मात्र क्षेत्र फलंदाजांना मात्र फुटवर्क करण्यासाठी मात्र नक्कीच थोड्या अडचणी असतील, कारण क्लोज ग्रिपिंग आपल्याला जेव्हा जेव्हा पाहायला मिळते तेव्हा फुटवर्क फलंदाज ती रिस्क घेत नसतो. अशा परिस्थितीमध्ये पहिला बॉल डॉट आलाय. हा बॉल मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, टायमिंग नाहीये, लॅक ऑफ कॉन्फिडन्स असा फटका आणि झेल इथं टिपला गेलाय. दुसरा झेल या मॅच मधला टिपला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. साहिल ठाकूर आपल्याला पाहायला मिळाले आणि फलंदाज क्रमांक 3 बॅटर अक्रुल मात्र अगदी स्वस्तात परतलेत. संघाची एकूण धावसंख्या 3 बाद फक्त 30. आज या व्यासपीठावर खरं तर बाबासाहेबांचे विचार आणि तो विचार वारसा हे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापैकी एक या स्पर्धेचे आधारस्तंभ म्हणजेच दिनेशजी गायकवाड, ज्यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे कार्यक्रम आपण या आपल्या विभागामध्ये सिद्धार्थनगर आणि उरणच्या इर्द गिर्द आपण पाहत असतो. अर्थातच अनेक संगीत साहित्य शैक्षणिक कार्यक्रमांना नेहमीच ज्यांनी पाठबळ दिलंय आणि त्याही पलीकडे सांगायचं झालं तर सनीदादा क्रीडा क्षेत्राला ज्यांनी प्राधान्य दिलं. आणि पहिल्या पर्वामध्ये असं जर का इंटरव्ह्यूज कव्हर केला तर या स्पर्धेचं पहिलं पर्व आहे हे कुणालाही भासणार नाहीये, इतकं मायक्रो मॅनेजमेंट या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळालं. अगदी राईट फ्रॉम द फर्स्ट डे, पहिल्या दिवसामध्ये जेव्हा आपण झुलले गेलो, बरोबर 11 सव्वा 11ला आपण थोडं उशिरानं सुरुवात केली, परंतु शेवटसुद्धा आपण अगदी वेळेवरच केला आणि प्रत्येक सामने पहिले फ्रेश सामने आपण 5 षटकांचे कव्हर केले. आजही आपण तेच करणार आहोत. मॅनेजमेंट फार सुंदर आहे. एक असतं ते मॅनेजमेंट आणि दुसरं असतं ते मायक्रो मॅनेजमेंट. आज उत्तम असं व्यवस्थापन युवकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश कासारे, संकेत पाटील, सनी भुईर, जयेश गायकवाड, संतोष मोगे, नयन कोहली, निकालजी, तेजस लकी, नागेश गायकवाड असे अनेक युवक आहेत डीके ग्रुपचे. सर्वांचा मनापासून आभार. पुल खेळला बॉल पुल, परंतु बॉल घेत जाईल तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या मगर मिंडीमध्ये. साईश तिकडेही आपल्याला पाहायला मिळाले, साहिल तिथेही आपल्याला पाहायला मिळाले. झेल त्यानं टिपलाय आणि फलंदाज चौथा इथे परतलाय. बॅटॉ चला, एक चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे तिसऱ्या षटकासाठी. ड्रिंक्स ब्रेक होईल, त्यासाठी 12th मॅन लगेच पाणी मैदानामध्ये घेऊन जा. जसं तिसरं षटक संपेल, वेळेचं बंधन आपल्याला असणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये, नाव आहे योगेश. योगेशचा हा पहिला बॉल आणि योगेशनं पहिलाच बॉल तटविलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. त्याची धमक चुणूक दाखवणारा हा षटकार. डीजे मास्टरला आम्ही थोडं थांबू, मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल. तत्पूर्वी
दिनेशजी गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्या विभागामध्ये जे जे काही विविध उपक्रम मात्र आयोजित केले जातात त्यांना नेहमीच मोलाचं योगदान मार्गदर्शन ज्यांचं आपण पाहतो ते सुनीलजी गायकवाड अगदी दिनेशजी गायकवाड साहेबांच्या सोबतीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून आणि त्यांना जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मार्गदर्शन करणारे सुनीलजी गायकवाड त्यांचे आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. आज एकंदरीतच युवकांनी आज ही चांगलं आयोजन केलंय. 37 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 37 डीजे. आज या क्रीडांगणाच्या सभोवताली जवळजवळ 5 ते 6 स्टँड्स आपण पाहतो आणि प्रत्येक स्टँडला आपण एक नाव दिले. तिथे ते बॅनर लावले ना त्याची आपण थोडीशी चर्चा करू. हा बॉल स्लॉग हिट केलाय. स्लॉग स्वॅग से करेंगे सबका स्वागत आलेला हा षटकार थोडी चर्चा करत होतो आपण. सुनीलजी गायकवाड ज्यांचं नेतृत्व मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलंय ज्यांचं योगदान या स्पर्धेला लाभलंय. खरं तर ते युवा उद्योजक आहेत. प्रिंट अँड मीडियामध्ये सम्राट डिजिटल अँड बॅनर्स अँड प्रिंटिंग त्यांचं उरणमध्ये एक स्थित शॉप आहे. त्या वर्कशॉपमधूनच खरं तर प्रिंट आज या सभोवतालीच्या क्रीडांगणाच्या सभोवताली आपण जे काही बॅनर्स आणि या संपूर्ण व्यासपीठाला शोभा देणारे जे काही आपण मोठमोठे होर्डिंग्स आपण पाहतोय अगदी क्लीन क्लिअर नीट असं हे बॅनर्सचं प्रिंटिंग आपल्याला पाहायला मिळतंय. सुनीलजी गायकवाड यांचा आम्ही आभार व्यक्त करण्यात आलेला हा अजून एक वार आक्रमण आक्रमण आणि आक्रमण अक्रॉस द लाईन मिडल ऑफ द बॅट ओव्हर द डिफेन्स ओव्हर द डीप काव कॉर्नर रिजन अजून एक षटकार. आणि त्याचबरोबर सन्माननीय अनिलजी पाटील उद्योगपती त्यांना आम्ही विनंती करू की आपण सुद्धा यावं या व्यासपीठावर सन्मानानं विराजमान व्हावं. स्पर्धेचा आनंद आपण इथून घ्यावा. भव्य दिव्य व्यासपीठ शामियाना सजलाय. आज या मॅचला एन्जॉय करत असताना रसिक प्रेक्षक क्रीडा रसिकांचा आपण करतोय सर्व मान्यवरांचा आपण करतोय स्पर्धेच्या निमित्तानं डी के ग्रुपच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि धावसंख्या 50 अपॉन अ बोर्ड फॉर टीम विंदने. कॉंग्रॅच्युलेशन्स. 50 काल 100 आपण पाहिला. मंथन पाटील आमचे गुणलेखक गुणवान गुणलेखक. हा बॉल पुन्हा एकदा अवे फ्रॉम द रीच बॉलला खेचून काढलाय. बॉडी स्ट्रेच केलं आणि एक नव्हे तर 2 मेलांना 2 एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 52 या आकड्यावर 52 ऑन अ स्कोर बोर्ड नाव. षटक क्रमांक सुरू आहे ते 4थं. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल कौशलकडे क्रिकेटचा चांगला एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे आणि तो अनुभव घेऊन मैदानामध्ये चांगलं एक्झिक्यूट तो करतोय. हा फुलटॉस बॉल कलात्मक स्ट्रोक फिल्डर आहे जज करतील झेल टेपतील फलंदाज बाद.
नावात तर दम आहेच. त्याही पलीकडे आज त्यांचं नेतृत्व आज आम्हाला पाहायला मिळालं. पहिल्याच पर्वामध्ये उरणच्या क्रिकेटला सन्मानाचा मुकुट चढवणारी स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली. लोअर फुलटूस बॉल थोडासा मीडियम पेस ऑफ केला होता गोलंदाजानं. षटक क्रमांक 5वं अंतिम अख्खी 4थं षटक आपल्याला पाहायला मिळते. अंतिमचा एक चेंडूचा खेळ शिल्लक असणारे रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 5-52. टीम विंधणे त्यांच्या विरोधात टीम जे पी क्लब फुंडे आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल इथे मात्र शॉट ऑफ अ गुडलँड स्पॉटवर अद्दललाय. बॉलला उचलण्याचा प्रयत्न केला परंतु टायमिंग तितकं जुळलं नाहीये. बॉल स्टिकर एंडला लागल्यानंतर क्षेत्ररक्षक गाठलं गेलंय. डीप स्क्वेअर लेग मध्ये तेजस म्हात्रे आपल्याला पाहायला मिळाले नाही. क्रिकेटमध्ये हा एक्सपिरियन्स ॲज अ बाउंड्री रायडर म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा एक चेंडू या षटकामधील मला वाटतं षटक संपलंय आणि शेवटचं षटक फेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रचार करतील. इन ॲट नंबर 8 न्यू बॅट्समन शुभम. डी के ग्रुप सिद्धार्थनगर. डी फॉर दिनेश गायकवाड आणि के फॉर कुणाल म्हात्रे. A1 जोडी आज या स्पर्धेला खरं तर पहिल्यांदाच लॉन्च केलंय. यशस्वी आयोजन कसं असतं याचं ज्वलंत जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण सेट करत असताना फ्लिक ऑफ द ब्रिजचा फटका. मिस्टामिक स्ट्रोक एक मिळणार दुसरीचा प्रयत्न 2 मिळाल्या आणि 2 टोटल स्कोरला पुढे नेत असताना आपल्याला पाहायला मिळेल 54 या आकड्यावर 54 नाव. एक शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. आणि याच दरम्यान आमचे सन्माननीय बंटी वाल्मिकी साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. वाल्मिकी समाजाचे ते प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत. आज साहेबांना आम्ही विनंती करू की यावं आपण सन्मानानं. आणि याच दरम्यान एक मोठा फटका पाहायला मिळाला आहे. फटकाचं सौंदर्य स्क्रीनवर ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. डीजे अजय आणि अजय 74 बोरखार हा संघ तुम्हाला खेळ करताना पाहायला मिळेल. आणि काही स्मृती आज संगीतच्या माध्यमातून आपण ऐकते. आणि इथे हा नो लुक शॉट बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर द डीप स्क्वेअर लेग रिजन आलेला हा अजून एक चौकार. रणसंख्या पोहोचली चौकारणीशी तब्बल 64 या आकड्यावर. क्रिकेट
प्रेक्षकांची प्रचंड वर्दळ, पारदर्शकता, युवकांच्या माध्यमातून उत्तम असं व्यवस्थापन आणि आयोजकांचं उत्कृष्ट आयोजन, नियोजन, सर्व सुविधा संपन्न ही स्पर्धा डी के ग्रुप चषक 2026 चा दैदिप्यमान सोहळा आज आपण एन्जॉय करतोय. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. रणसंख्या 66, 66 फॉर द लॉस ऑफ 6. नेल्सन आकडा आहे स्क्रीनवर. आणि बाला जे ॲज अ फिल्डर म्हणून खेळ करतायत. अर्थातच वेल नोन वेल फेम प्रथमेश जर का झेल टिपला तर कॅश प्राइज तब्बल जयेशजी गायकवाड यांच्याकडनं कॅश प्राइज किती 1000 रुपये मिळतील. आणि इथे झेल ड्रॉप झालाय. नाही आम्ही रायगडचे समालोचक आहोत त्यामुळे कसं आहे रायगडमध्ये भरपूर पैसा आहे. आम्ही 500 मोडलो ना की काका 1000 बोलतात. काका बरोबर ना. तिकडनं 2000 म्हणाले ना की काका इकडनं डायरेक्ट 3000. आणि नक्कीच आज या संपूर्ण स्पर्धेचं आकर्षण म्हणजेच आमचे गुरुवर्य हास्य सम्राट शब्द सम्राट महाराष्ट्राला जण वेड लावून सोडलंय असे समालोचक आज आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथे सुद्धा नो लुक स्ट्रोक प्रेझेंटेड बाय बॅट्समन योगेश. आणि योगेशनं ठोकलेले या इनिंग मधले 3 षटकार, 1 चौकार, 3 दुहेरी धावसंख्या आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन या मॅच मध्ये राहिलं 6 चेंडू आणि 7 चेंडू आणि 28 धावा. आणि इनिंगला पोहोचवलंय 74 या आकड्यावर. आणि 75 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय टीम जे पी क्लब फुंडे या टीम समोर. विरोधात टीम विंधणे. अंकुशजी दलवी आणि सुदीपजी दलवी, सर्वप्रथम आम्ही अंकुश दलवी साहेबांचा विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. आम्ही आज सुनीलजी गायकवाड साहेबांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करावा. मायेचं प्रतीक, प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण हा विशेष सन्मान करतोय. या व्यासपीठावर अंकुशजी दलवी साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही सुनीलजी गायकवाड साहेबांच्या वतीनं करतोय. सम्राट डिजिटल प्रिंट अँड बॅनर्सचे प्रॉपरायटर आमचे सुनीलजी गायकवाड ज्यांचं विशेष योगदान या स्पर्धेमध्ये राहिले. दिनेशजी गायकवाड, डी के ग्रुप, कुणालजी म्हात्रे यांना ज्यांचं मोलाचं सहकार्य आणि विशेष योगदान लाभले असे सुनीलजी गायकवाड यांच्या वतीनं अंकुशजी दलवी साहेबांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. त्यानंतर आम्ही सुदीपजी दलवी साहेबांचा विशेष सन्मान करू. आम्ही सुदीपजी दलवी साहेबांना विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. या फ्रेममध्ये आपण दिनेशजी गायकवाड साहेबांना पाहताय. आज राहुलजी बेहनवाल साहेबांचंही शुभ आगमन या व्यासपीठावर. त्यांचंही योगदान तितकंच महत्त्वाचं राहिलंय. अनेक युवकांनी आज एकवटून या स्पर्धेला एक चांगला ग्लॅमर दिले. चला फिल्डिंग सजवून घ्या आणि करू आपण मायक्रोफोनवर परिवर्तन. इन्व्हाइट करू आमचे गुरुवर्य ज्यांनी आज या स्पर्धेला विशेष करून बहुमूल्य वेळ दिलाय. ऐकूया दशरथजी पाटील साहेबांना. थँक्यू. येस, धन्यवाद नितेश भोईर, अतिशय दमदार समालोचन. तर जितेशजी पाटील यांचा इथं सन्मान करतील या स्पर्धेचे दमदार आयोजन दिनेश शेठ गायकवाड. कुणाल म्हात्रे यांनी दिनेशदादा का म्हणजे डीके शिवशक्ती आणि भीमशक्ती असा हा अनोखा संगम. एक डीके चषक असतो ते मात्र दत्ता कांबळे साहेबांचा. आणि एक कर्जतमध्ये ट्रॉफी असते बाबासाहेब आंबेडकर म्हणजे 14 एप्रिलला जे असते
अतिशय नामवंत स्पर्धा असतात. येस, महामानव चषक म्हणजे बाबासाहेबांच्या स्मृतीनं बऱ्याच खरं म्हणजे बाबासाहेब ज्यांच्यामुळं खरं म्हणजे आपले गवई साहेब देखील सरन्यायाधीश म्हणून बसले, ही बाबासाहेबांची आपल्या कृपा आहे. ज्याने वंचित घटकाला या समाज प्रवाहात आणलं आणि प्रत्येक स्तरावर संपूर्ण भीमशक्ती आणि शिवशक्ती याचे हे अनोखा संगम, त्रिवेणी संगम अतिशय दमदार. पहिल्या जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन जेपी क्लब फुंडे विरोधात विंदणे असा हा विद्यमान सामना का. एकीकडे ठाकरे ब्रँड, दुसरीकडे महायुती, नाही इकडे महाविकास आघाडी आहे ना, इकडे महाविकास आघाडी आहे. चला, कळंबी की कळवे, कळवे यस, पेन तालुक्यामध्ये गावदेवी कळवे, गोट्या गोट्या, सुशांत मोकल आणि फ्रेंड्स ग्रुप चिरले. अतिशय दमदार स्पर्धा. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात होईल. मंथन पाटील यांचं दमदार स्कोरिंग आणि संदेश भगत नौपाड्याचे हे झी क्रिक ही वाहिनी वेबसाईट क्वालिटी आणि क्लिअरिटी इज द स्पेशालिस्ट ऑफ झी क्रिक. अतिशय दमदार स्पर्धा. पहिल्या सामन्यामध्ये टाकीनं बादेला फाडली. का टाकीच्या पुढे बादली कशी टिकणार हो? टाकी म्हणजे ड्रम. केगाव देखील चांगले आहे, परंतु त्यांच्याकडे चैतन्य पाटील नावाचं जे IS प्ले ब्रँड प्रथमेश आहे. प्रथमेश इकडे आज मात्र आज फुंडे, जेपी क्लब फुंडे. चला, विंध्य आणि फुंडे असा हा विद्यमान सामना. दोन टोक्यामध्ये घमासान, यादवी, रणधुंदुबी, रणधुमाली, रणकंदन, अटीतटीचा सामना. बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. सिद्धार्थनगर 11 आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा DK ग्रुप चषक 2026. तर किशोर याच्या प्रत्येक षटकात लावताना किंवा 200 तरी लाव. टीन पण येत नाही 100 रुपयात, नाही का. खोबरा 500 रुपये किलो झाला आहे. काय करणार, खोबऱ्यामध्ये काय टाकणार सांगा मला. का लसूण टाकणार की कोबी टाकणार? कमीत कमी 200 लावा ॲटलिस्ट. एक बिअर तरी आरामात पिल चाकण्यासहित. नाही, आम्ही कसं आम्ही क्लिअर बोलतो. कोणी निंदा कोणी वंदा असं समालोचना आमचा धंदा. पहिले षटक प्रगती बदल बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला गोलंदाज अक्रूर. क्या बात आहे. ओहो, लेफ्टा महोदय विकेट. पहिला चेंडू पुन्हा मिडो आपला पुश केला. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 1 वर. पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. किशोर घरत आणि कुणाल घरत अशी ही घरतांची जोडी. तर निशांत भोईर या स्टेजवर. ओहो, यस, पुन्हा एकदा खोदून काढलाय. जबरदस्त टायमिंग ऑफ ड्राईव्ह. तिने लॉंग ऑफला दिने दादा गायकवाड आणि DK म्हणजे दत्ता कांबळे म्हणजे कोटनाग्यामधली ही मोदी आणि अमित शहा अशी ही जोडी आहे. त्यांना नो चॅलेंज टू देम. यस, कुणाल म्हात्रे आणि दिनेदादा गायकवाड या स्पर्धेचे दमदार आयोजक म्हणजे DK चषक त्यांच्या नावाने. DK का म्हणजे पेनलास दत्ता कांबळे त्यांची देखील भन्नाट स्पर्धा असते. नुकतीच ती मागच्या महिन्यामध्ये स्पर्धा पार पाडली. छत्रपती शिवाजी. हो यस, पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक पण चेंडू असेल हवेमध्ये आणि हा दमदार स्ट्रोक यस लॉफ्ट केला होता बराच काळ हवेमध्ये. चौकार की षटकार. प्रशांत माळी सर, संतोष परदेश आणि राजेंद्र घरत असे तीनही मातब्बर पंच. आणि हा पहिला दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग. नेत्रदीपक फटका. 6 धावांनी संघाची धाव संख्या झाली 8 वर. बिनबाद 8. 75 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न. अतिशय दमदार. पुढच्या वेळी स्पर्धा अजूनही भव्य दिव्य स्वरूपात असेल. 1 लाख आणि मॅन ऑफ द सिरीज बाईक. हो यस, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफला आणि हा पहिला धक्का. पहिला दिला आवळा, नंतर घेतला कोहळा. पहिल्या फेकेचा बदाम, पहिला गडीगार. डीजे ठोक दे.
सनी भोईर धनाढ्य आणि बलाढ्य. ठीक आहे, असे एक जण ठेवले तर कशाला कोण उभे राहील? 50 जण घाबरून जाते त्या हायला. पॅन्टमध्ये संडास करणार अशानं बघितल्यानंतर कशाला कोण पुढे येतोय? असे 4-5 जण पहिल्या फळीला उभे करायचे बस. कुठलंही आंदोलन असू द्या, संघर्ष असू द्या, ही पहिली फळी ठेवायची. पाठीमागे तुम्ही कुठले ठेवले, दुर्बल ठेवले तरी चालतील. लंगडे ठेवा, बिजंगरीवाले ठेवा. आणि हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचा बदाम, पहिला गडी करत, पहिली विकेट भुई सपाट, पहिल्या विकेटची एक्झिट, 1 डाऊनची एंट्री. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. प्रथमेश धावांचं मशीन, यंत्र, रसायन, धावांचा अकडोम. 1 डाऊन द बॅट्समन. यस, डावकुऱ्याचा फलंदाज. यस, कुणाल मात्रे. यस, कुणाल मात्रे. यस, अजूनही पहिले आले मोदी, त्यांच्यानंतर दुसरे आले अमित शहा. आहे का सांगा मला हिंमत कोणाची? नसले आमदार तरी सरकार आणणार. ओहो, यस, पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होईल. एक धाव मिळेल, संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावसंख्या 9 वर 1 बाद 9. 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार स्पर्धा, मानाची स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा महासंग्राम. उरण तालुक्यामधली ही अतिशय बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहुअपेक्षित अशी ही भव्य देवी क्रिकेट स्पर्धा. 50,000, 25,000. जरा अजून आमची गाडी पाहिजे तशी अजून रुळावर नाही आली अजून. ओहो, यस, पुन्हा एकदा जबरदस्त. हो, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम प्रयत्न, एफर्ट्स. फक्त उड्या मारताना फक्त सामानाचा विचार करा प्लीज. डोंट डॅमेज टू द मटेरियल्स. नाही तर काय वेळेला आपली जमीन दुसरा शेतकरी कसायचा. सनी बरोबर की नाही? चला, पहिलं षटक संपुष्टात. धावा झाल्या 6 चेंडू आणि 10 धावा. 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर व्हेरी फर्स्ट ओव्हर. कृपया दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. नेक्स्ट मॅच विल बी गावदेवी कळवे आणि त्यांच्या विरोधात फ्रेंड्स ग्रुप, नाही, विनर यस. दोन्ही अपराजित संघ. बेस्ट अगेन बेस्ट म्हणजे टाकी गाव आणि त्यांच्या विरोधात या सामन्यामधला विजेता संघ अशी ही दुसरी मॅच होईल. चला, बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावर आकाश पाटील. येस, टायमिंग करा प्लीज. तुम्हाला अलर्ट करतो प्लीज. टाईम करा आपल्याकडं. कमीत कमी फायनली मी मग सांगितले 4 ओव्हरची व्हावी, कारण आज एक सामना वाटते 2 सामने एक्स्ट्राच आहेत. तर कुणाल मात्रे यांचं आगमन झालं. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मंडळ आभारी आहे. येस, या स्पर्धेचे दमदार आयोजक आहोत. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. पैसे तुम्ही नाही देणार, ते देणार. 2 ते देणार, 2 हे देणार. एक डाव्या हातात खिशातून देणार, दुसऱ्या उजव्या खिशातून देणार. दमदार आयोजक. ओहो, यस, पुन्हा एकदा बॅकवर्डला गेला. जंगलचा टायमिंग, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, नेत्रदीपक, क्लासिकल, तंत्रशुद्ध फटका, ग्लोरियस स्ट्रोक. 4 धाव आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 14 वर. 1 बाद 14. 75 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पुंडे संघासमोर या लक्ष्याचा पाठलाग करताना तर नवीन हलदांकर या प्लीज. या नवीन हलदांकर या. काय काही लोक कशाला घाबरतात? त्यांना वाटतं खिशात हात घालायला लागतं काय? अरे, हे आपले 2 खंबे आहेत, त्या खिशात घालत घालते रे. रायगड जिल्हा आहे. येस, पुन्हा एकदा मिड विकेटला. हो, चांगलं रनिंग मिड विकेट. काय तुफानी रनिंग मिड विकेट. जिथं 1 तिथं 2 धावा. जबरदस्त ताळमेल, ताळेबंद, कोऑर्डिनेशन. 2 धावांनी संघाची धावसंख्या 16 वर 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मंथन पाटील, विनीत, निशांत आणि रोशन. या आपली माहिती तोडफोड असते. या, बसा बसा बसा. KM. ओहो, येस, आउटसाइड स्टेप दम. फ्लॅट इन, येस, नो बॉल द इशारा. येस, अँड दॅट शुड बी फ्री हिट. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या झाली 16 वर 16, 17 वर 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 75 धावांची गरज. पुंडे संघ
एक जबरदस्त काटेकी टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला दोन बलाढ्य टीम राम डीजे यांची ही जबरदस्त साऊंड सिस्टम. तर मिळेल एक धाव आणि संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल 18वर. नितेश भोईर यांचं सूत्रसंचालन समालोचन मराठी आणि इंग्रजीमध्ये अतिशय स्तुत्य असं आहे. बरीच इम्प्रूव्हमेंट. चला दुसरं षटक प्रगती पदावर. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो प्लीज. काय असतं 5च्या नंतर देशीवाली थांबत नाही, ते शिव्या घालतात. अरे पेनल्टी असेल प्लीज. सनी भोईरचा शब्द म्हणजे मोदीचा शब्द आहे. या साऊथचा आहे द्या अष्टम. नाही नाही तो पाळावा लागेल हो टाईम. तुम्ही तर काय दिवसभर खेळाल नाही का? लोकांना काम देऊन दे पण आहेत ना हो. आज संडे आहे परत. चला बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर. कृपया दोन्ही संघाचे कॅप्टन या. दोन्ही संघाचे म्हणजे टाकेगाव आणि हा पुन्हा एकदा हलक्या जरा पुश केला आहे. टॅप केला, चेंडू बदलला, चेंडू रेमटवला आहे. लॉंग ऑनला मिळाले एक धाव. संघाची धावसंख्या झाली 19. अतिशय दमदार स्पर्धा. ऑनलाईन तुम्ही देखील स्पर्धा बघू शकता. राईट आर्म राऊंड द विकेट, शॉर्ट पिच चेंडू अकोड्या हाफ ट्रॅकर. दमदार टायमिंग, फुल पॉवरफुल, तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका, बुलंद फटका. 6 धावांनी संघाची धावसंख्या उसळली. धावसंख्या सजली, धावसंख्या झाली 25. पाव शतक 25 राहिल्या 50 धावा. 3 ओव्हरमध्ये 50. स्टॉप इट. चला बॉलिंग मार्क होता, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी आहे ना? अच्छा. तर बॉलिंग मार्क होता तिसरं षटक प्रगती पदावर. विन्ने संघाचा सुजल. तर विजय लोंडेकर तर यांचं इथं आगमन झालं. पुन्हा एकदा आपल्या विनंती आहे कृपया आपण स्थानावर नाव प्लीज. अतिशय दमदार स्पर्धा. बँकेचे मॅनेजर आहे यस, त्यांना पहिलं बोलवा जरा प्लीज. नाही म्हणजे कसं कुठं लोन बिन आलं तर बरं ना. इथं अडकवून टेकलं म्हणजे ते आपला शब्द मानतात कधी कधी. तुम्ही जरी पात्र नसाल लाखात 2 लाख देतील असले गॅरंटर तरी. चल लोंडेकर साहेब या प्लीज. बँकेचे मॅनेजर आहेत, व्यवस्थापक आहेत प्लीज. आपणास विनंती आहे कृपया स्थानावर नाव प्लीज. अतिशय दमदार स्पर्धा. अतिथी देवा भव, गॉड इज गेस्ट, संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती असा हा अनोखा संघ आणि त्यांच्या वतीनं यस डीके चषक दिनेदादा गायकवाड आणि कुणाल म्हात्रे असे हे दमदार आयोजक. पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजूनही भव्य दिवस सुरुवात असेल. ओहो यस एकला खेळण्यात नाव आउटसाईड द ऑफ सुजल याचा हा दमदार चेंडू आउटसाईड द ऑफ. गती आणि मतीयाचा पुरेपूर वापर केला. पहिला चेंडू बघा, जास्त गती नाही, वेग नियंत्रण ठेवून मती म्हणजे बुद्धीचा वापर केला आणि चांगला चेंडू. राहिले 17 बॉल, जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. ओहो यस आउटसाइड द ऑफ दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धावेचा धाव निर्वाळा. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या हवा अंतर धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 17 मध्ये करायची आहेत. 49 धावांची गरज.
मंथन पाटील अतिशय टोटली प्रोफेशनली 3-in-1. जरा स्पीडअप करा प्लीज. तर सन्माननीय प्रकाश धर्मा कांबळे यांचं इथं आगमन झालं. पुन्हा एकदा आपलं सस्नेह स्वागत असेल. ओहो, झेल झाला ड्रॉप. सोपा झेल होता, बराच काळ हवेमध्ये होता. कॅचेस विनिंग द मॅचेस. आता झेलाचा उपद्रव, इम्पॅक्ट, त्याचे पडसाद कसे उमटतात येणारे फ्युचर तुम्हाला दिसेल. अतिशय नामवंत स्पर्धा झी क्रिक. संदेश भगत यांची ही नौपाड्याची अतिशय दमदार प्रक्षेपण. चला टाकेगाव सांगा कॅप्टन या प्लीज. चैतन्य पाटील ज्यानं मगाशी अंदाधुंद फटकेबाजी केली. आणि हा यस पुन्हा एकदा ओरपे चेंडू ऑन द राईज. जबरदस्त टायमिंग आणि हा दमदार सिक्सर. मॅग्निफिशियंट ड्राईव्ह, ग्रेट स्ट्रोक. वादोडी यस. आनंदजी शिंदे आणि प्रल्हाद शिंदे यांची ही संपूर्ण परिवार संपूर्ण महाराष्ट्र देशभरात. अलेक शेख यांना विनंती असे कृपया स्टेजवर या प्लीज. जे जे कोणी मान्यवर असतील सिनियर सिटीजन यांना विनंती असे कृपया स्टेजवर या प्लीज. जिंकण्यासाठी पाहिजे. 15 मध्ये 41. 15 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 41 रन्स. अतिशय भन्नाट घमासान धुमशान. कुणाल जी म्हात्रे असतील, दिनेशदादा गायकवाड असतील, या स्पर्धेचे दमदार आयोजक डी.के. चषक त्यांच्या नावाने ही स्पर्धा. मगाशी जो टायटल सॉन्ग तर ऋषी कासारे यांची जबरदस्त ऑफर आहे. बाळा यांनी जर सलग 3 षटकार मारले तर 3000 रुपये. ऋषिक कळो त्याला इथूनच वाईन शॉप गाठा. घरी जाऊच नका. म्हणजे मॅचचं काही पण होऊ दे, आपले उकल पांढरे होतील. चला सुजल 14 मध्ये 41. अतिशय जटिल आव्हान, मुश्किल आव्हान. शेवटी क्रिकेट आहे, काही राईट आर्म होते विकेट पुन्हा एकदा. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण. असं जर आक्रमण केलं नाव दे का ना ताव दे का. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस भन्नाट फटका, सुसाट फटका 6 धावांनी. पुन्हा एकदा स्कोर अजूनही जे डिस्टन्स जे तफावत ते कमी केलेले अंतर 13 मध्ये करायचे आहेत 35. 13 मध्ये 35. बघा कुठलाही टार्गेट तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. ही स्पर्धा लाईव्ह का तुम्ही घरी बसलो बघू शकता. समोर TV, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चाकणं. बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे. घरात नवरा निघाला की बायको माणसासारखी आडवी येणार. कुठं निघालात. हो येस पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होईल. राहिले बॉल 13, 12. 12 बॉल्स टू गो. आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामागं 17 धावांची गरज. तर दिनेश दादा यांच्या मातोश्री यांचं इथं आगमन झालं. पुन्हा एकदा मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. आणि जे जे कोणी वर्गणी देतील ते देखील भव. नाही महत्वाचा मुद्द्याचं बोलायचं. यस दिनेश दादा गायकवाड यांच्या मातोश्री यांचं इथं आगमन झालं. पुन्हा एकदा आपणास विनंती आहे कृपया स्टेजवर स्थानामाना प्लीज. ज्यांची ही आपल्या सुपुत्राचं हे भन्नाट स्पर्धा जरी पर्व पहिलं असलं पण अतिशय दमदार स्पर्धा. फार मोठ्या स्पर्धेला देखील झकमारा लावेल अशी ही भव्य देवी क्रिकेट स्पर्धा. चला 12 बॉल 34 धावांची गरज. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता या संघाचा 4था गोलंदाज हलीफ शेख.
यांचा इथं आगमन झाला. प्लीज स्टेजवर या प्लीज. अक्रूर पाटील. तर अनिल शेख यांचं इथं आगमन झालं. पुन्हा एकदा आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. यू आर मोस्ट वेलकम. अतिशय दमदार स्पर्धा बघा. शिवशक्ती भीमशक्ती काय आहे आज उरणकरांना दिसलाय या कोटनाकाच्या मैदानावर. हो हो येस पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक ऑन साईडला. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला पुन्हा एकदा 2 धावांमध्ये चांगलं रनिंग मिनिंग द विकेट. राहिले बॉल 11 आणि जिंकण्यासाठी जे 32 धावांची गरज. कट टू कट मॅच. रोमांचक नाट्यमय उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला. 2 टोक्यामध्ये घमासान यादवी रणदुंदुबी रणधुमाळी अटीतटीचा सामना. बिग फाईट बिग बॅटल कडवी झुंज. 20 धावांची 32 पाहिजे रे. असं नको बरे बोल मला घाम फुटला. काय मोदी साहेबांनी आणले काय 10 वाजून. हो हो आउटसाइड द स्टंप. जोरदार अबेल. जरा यस फिल्डिंग लावून घ्या प्लीज. उरण तालुक्याचं हे मात्र एक नाव आहे की कधी पंचांना मात्र क्रॉस करत नाही. कुठंतरी तेंडुलकर साहेबांचा काहीतरी वारसा आहे उरणकरांना. यस अंपायर डिसिजन फायनल. नो बडी कॅन चॅलेंज अंपायर्स. आणि अंपायर देखील जबरदस्त आहेत. राजेंद्र घरत, संतोष परदेशी आणि आमचे प्रशांत माळी सर जे उत्तम क्रिकेटर आहेत आणि संपूर्णपणे अनुभव. मगाशी बघा त्यांनी त्यांचं समालोचन देखील ऐकलं आणि बराच इतिहास उरणचा. हो हो चांगला फटका आहे परंतु गॅप नाही. प्लेसमेंट नव्हते. लॉंगॉपला जाईल. पुन्हा एकदा ऑन साईडला बॅट्समन जाऊन रनआउट. काही गरज नव्हती खरं म्हणजे याने प्रतिसाद द्यायला होता. तर तुम्हाला दुसरी धाव घ्यायची असेल तर पहिली धाव तुम्ही जलद गतीने घ्यायला तरच 2 धाव कंप्लीट होतात. म्हणून तुम्हाला वॉर्मअप होणं महत्त्वाचं आहे. हे क्रिकेटचे काही जो बेसिक जे मूलभूत टिप्स आहेत. आणि नवीन फलंदाज महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधानाचे प्रणेते आणि वंचितांचे कैवारी, क्रांती सूर्य विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महान विभूतींना मी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन त्यांच्या समोर अतिशय दमदार स्पर्धा शिवशक्ती आणि भीमशक्ती यांचा हा अनोखा संगम आज कोटनाक्याच्या मैदानावर. अतिशय सुप्रसिद्ध मैदान. बॉलिंग मार्क तयार. चला चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो बिया टाकेगाव संघाचे कॅप्टन या प्लीज आपला वराड इकडे आणायचं इकडं. या बरोबर की नाही. लेट नको. नुसता नवरा आणून फायदा नाही. काय फायदा सांगावला. वराड जर नसे कामाचं काय. तर शैलेश भाऊ दामगाडगे यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. खरं म्हणजे तिकडे 2 बाउन्सर ठेवायला पाहिजे. आले की लगे आणायचं इकडं. नाही तिकडे असं ठेवतात तिकडं बाउन्सर. काय ते पोरी पण ठेवतात चांगले टाकाटक. हां ते पण घेऊन येतात. त्यांच्या मागे आपोआप येतात लोक पाहुणे. तुमच्या मागे येणार पण त्यांच्या मागे येणार. चला बॉलिंग मार्क तयार. हो 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 ग्रेट स्ट्रोक. परंतु चेंडू आहे हवेमध्ये. लॉंग ऑनला अप्रतिम. आणखीन एक विकेट. लॅप्स होईल. नादर विकेट फॉलन. पुन्हा एकदा अतिशय पुन्हा एकदा पराभवाच्या छायेत पराभव सदृश्य स्थिती. शेवटी क्रिकेट आहे. अजून एखादा मोठा बॅट्समन आला. 2-3 षटकार झालेत. टार्गेट पटकन खाली येईल. बॉल राहिले तब्बल 8 मध्ये 31 धावांची गरज. 8 बॉल्स टू गो. रिमेनिंग 31 रन्स इक्वानी रिमेनिंग 8 डिलिव्हरीज. नवीन बॅट्समन जाईल. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. अतिशय दमदार स्पर्धा. डीजे वाजवा जरा.
सनी भोईर आमचे आहेत, त्यांनी जर झेल पकडला तर कॅच प्राईज 500. अरे बदला बॅलन्स आम्हाला पाहिजे का नको? त्यांना सवरात 2 माणसं लागतील. झेल घेतलं म्हणजे 150-150 रुपये वाटून जातील, डिस्ट्रीब्यूट होतील. तिघांमध्ये एक टीम पण पुरणार नाही, बरोबर की नाही? 1000 लावा जरा. अच्छा अच्छा, यस 1000. यस प्रकाश प्रकाश गांगुडेकडे 1000 रुपये कॅश प्राईज. असं काहीतरी त्या जसंही कमी तर माणसं तरी बघा, व्यक्तीचं घनपल बघा. चला बॉलिंग मारू का तयार? ओहो यस, ग्रेट बॉल, सुपर बॉलिंग, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. भन्नाट मारा, सुसान मारा, बेचूट मारा, डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल. बॉल राहिले 7, लास्ट डिलिव्हरी. अच्छा अच्छा, यस सनी भोईर. ओहो यस, पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि राहिलं शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर. षटक क्रमांक 5 व 50,000चं हे षटक आहे. कारण कॅश प्राईज किती 50,000 आहे. जिंकण्यासाठी पाहिजे 31 धावांची गरज, म्हणजे कमीत कमी बॅट्समन इज आउट. येस, चला शेवटचा षटक प्रगती बजाव. 6 मध्ये 31 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग. कमीत कमी तुम्हाला 5 षटकार मारावे, 5-30. चला शेवटचा गोलंदाज, संपूर्ण फ्युचर भविष्य याच्यात आता सुपूर्द केला, हवाली केलंय स्वप्नील जोशी. पहिला चेंडू पुन्हा एकदा, तर मिळाले फक्त 1 धाव, 1 से ज्यादा कुछ भी नाही. यास डाव घेतले नाही, बघूया, कारण त्याला कॉन्फिडन्स आहे की कदाचित मी मॅच घेऊन जाऊ शकतो. 5 मध्ये 31 धावांची गरज. जरी आता मात्र 5ही षटकार मारले तरी मात्र कंपल्सरी चेसिंग. आणि हा यस पुन्हा एकदा ताकदवर स्ट्रोक, आणि हा पहिला दमदार सिक्सर. अशी बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. तोडफोड फलंदाजी, दे माय धरणी ट्राय, रन उठवावं लागेल. 4 मध्ये करायचे आहेत, 25 धावांची गरज. धावा झाल्या 50. 75 धावांचा पिच्छा करताना, माग करताना, रेटा लावताना. रेटा महोदय विकेट. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टायमिंग कनेक्ट होत नाहीये. 3 मध्ये 24. 3 बॉल्स टू गो. जवळजवळ पराभवाच्या खाईत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या टाकेगाव संघाचे कॅप्टन याच्यातला विजेता अर्थातच अशी ही बिग फाईट होईल, कारण दोन्ही संघाने एक एक सामना जिंकून, म्हणजे बेस्ट अगेन बेस्ट. चैतन्य पाटील या प्लीज, ज्याने मगाशी दमदार प्रदर्शन केलं आणि प्रतिस्पर्धी संघाला ज्या टाकीनं बादलीला चेपली, पुन्हा टाकी आता यांच्या समोर. चला 3 बॉल 24, अट्रिक 24. समीकरण जुळत नाहीये. ओहो, ग्रीन बॉल, त्रिफलाचीत. काय भन्नाट चेंडू, आणि अशा प्रकारे पितल उघड्यावर दांडी गोल झाली 2 बॉलमध्ये. आणि जेपी क्लब फुंडे संघाचा जवळजवळ बाजार उठवलेला आहे. पराभव वाटेल काल्या दगडावरची रेख. फार मोठ्या फरकानं सर टीम मारते. व्हाईट वॉइस हे चैतन्य पाटील यांचं इथं आगमन झालं आहे. अतिशय दमदार प्लेयर. ISPL, या ISPL नाही ते हे आम्ही, येस दोन्ही बंधू आहेत. किरण मात्रे, केतन मात्रे हे बंधू आहेत. हे विश्वजित नानी हे समजतच नाही, मोठ्या छोट्या. चला 2 बॉल राहिले फक्त, औपचारिकता फॉर्मॅलिटी लेफ्ट इन दिस मॅच.
अतिशय फार मोठ्या फरकानं हरला दारुण पराभव. आणि ह्या यस पुन्हा द ग्रेट डिलिव्हरी. काय बॉलिंग अटॅक केला म्हटलं, हॅट्रिक आहे का? यस सेकंड विकेट इज ऑन हॅट्रिक. 2 चेंडूमध्ये 2 बॉली. भन्नाट मारा केला प्रतिस्पर्धी संघाला. चारी मुंड्या चित परावाची धूल चालली. भीम पराक्रम विन्ने संघाची गोलंदाजी फलंदाजी दोन्हीही डिपार्टमेंट्स टोटली पॉवरफुल. आणि येणारा फलंदाज साई. राहिला शेवटचा बॉल. इज ऑन हॅट्रिक. काय जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ अक्षरशः हादरलाय. नतमस्तक लोटांगण दंडवत हतबल हतबुद्ध निर्बल निर्बुद्ध. अतिशय दारुण परिस्थिती. हे सनी भोयर आता नाही तर जायचं निघून इथून तुम्ही. येस घ्यातला रेडी झेल आला पाहिजे ना. येस आणि हा सामना जिंकलाय फार मोठ्या फरकानं. विन्ने संघाचा हा दमदार विजय प्रस्थापित केला आणि त्यांच्या समोर मात्र एक जबरदस्त बिग फाईट. अतिशय भन्नाट टीम. त्यांच्यासाठी मात्र हा पेपर गणिताचा असेल. टाकीगाव संघाचा कॅप्टन या प्लीज. विन्ने संघाचा कॅप्टन. अशी ही बिग बॅटल